चला तर मग आज बनवूया उकडीचे मोदक। हे मोदक मी पहिल्यांदाच बनवले होते, पण मला वाटलं नव्हतं ते इतके छान होतील म्हणून। माझ्याकडून ते मोदक खूप छान झाले होते, चवीलाही खूप सुंदर लागत होते, म्हणजे छान लागत होते चवीलाही, दिसायलाही सुंदर दिसत होते। चला तर मग पाहूया मी काय काय घेतलं ते। 3 वाटी मी खोबऱ्याचा कीस घेतला, 2 वाटी गूळ घेतला आणि 3 वाटी तांदळाची मी पिठी घेतली आणि थोडंसं तूप। पहिल्यांदा कढईमध्ये तूप टाकून खोबऱ्याचा कीस आणि गूळ एकत्र छान शिजवून घ्यायचं। ते एकसारखं छान व्यवस्थित शिजलं, एकसारखा त्याचा कलर झाला की मग ते बाजूला थंड करायला ठेवून द्यायचं। तोपर्यंत मग इथं तांदळाची पिठी, मोदकाच्या पिठीचं आपण हे पाहूया की एका पातेल्यामध्ये मी 3 कप पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं चमचाभर तूप टाकून घेतलं, जेणेकरून ती तांदळाची जी पिठी आहे ती फाटणार नाही किंवा कोरडी पडणार नाही। अशा पद्धतीमुळे थोडंसं मीठही टाकून घ्यायचं चवीपुरतं। ते छान पाण्याला खळखळ छान उकळी आली की त्यामध्ये आपण जे पीठ घेतलं होतं तांदळाचं ते पीठ घ्यायचं। इथं माझ्याकडून एक चूक झाली, ते म्हणजे मी इंद्रायणी तांदळाची पिठी घेतली। इंद्रायणी तांदूळ हा चिकट असतो, त्यामुळे माझी पिठी चिकट झाली। तुम्ही इंद्रायणीची पिठी घेऊ नका, तुम्ही आंबे मोहरची पिठी घेऊ शकता। त्यामुळे मोदकाला एक छान सुगंध येतो, छान लागतात मोदक खायला आणि सुहासही मस्त येतो, खातानाही त्याची वेगळी चव येते। अशा पद्धतीने मग मी ते छान जी पिठी आहे ती पाण्यामध्ये वैरून घेतली, गाठी न होऊ देता व्यवस्थित एक 5 ते 7 मिनटं व्यवस्थित त्याला परतून घेतलं। गॅस बंद करायचा, गॅस बंद करून ती पिठी मी 10 ते 15 मिनटं वाफेवरती शिजू दिली, त्याची छान वाफ काढून घेतली। आणि हे सगळं करत असताना गॅस बारीक ठेवायचा, त्यानंतर बंद करून गॅस 15 मिनटं ते तसंच झाकण ठेवायचं। त्यानंतर 15 मिनटानंतर मी ते ताटामध्ये एका काढून घेतलं आणि ते खूप गरम होतं, त्यामुळे मग मी इथं मॅशरचा उपयोग केला आहे। हाताला चटके बसत होते, त्यामुळे मग मी इथे मॅशर वापरलं। मॅशरनं सगळं एकसारखं एकजीव करून घेतलं। इथं थोडंसं मला ते घट्ट वाटत होतं, म्हणून मग मी इथं गरम पाण्याचा हात लावून त्यानंतर मग थोडं थंड झाल्यानंतर हाताला सोसवेल तसं पाण्याचा गरम हात घेऊन मी ते छान भाकरीचं पीठ आपण कसं मळतो त्या पद्धतीने मी व्यवस्थित ते छान मळून घेतलं। एकसारखा एकजीव गोळा त्याचा करून घेतला अगदी व्यवस्थित। मध्ये मध्ये मी गरम पाण्याचा हात लावत होते, कारण माझ्याकडून पिठी थोडीशी कोरडी झाली होती। कोरडी होता कामा नये, थोडंसं म्हणजे ओलसर झाली पाहिजे, आपल्या कणकेचा गोळा कसा असतो तसं। त्यानंतर मग एक उंडा घेऊन छान तुपाचा हात लावून मी त्याला अशा पाकळ्या काढून घेतल्या। पाकळ्या काढून त्याची वाटी तयार केली। वाटी तयार करून त्यामध्ये मी जे थंड करायला सारण ठेवलं होतं ते सारण व्यवस्थित भरून घेऊन एकसारखं एकाच दिशेने मी ते व्यवस्थित फिरवून घेतलं आणि मग अशा पद्धतीने माझा हा पहिलाच मोदक उकडीचा तयार झाला। तुम्ही पाहू शकता इथं किती सुंदर दिसतोय। मग अशा पद्धतीनेच मी सगळे मोदक करून घेतले। काही फाटले मोदक पण छान झाले, दिसायला छान दिसत होते, चवीलाही छान होते व्यवस्थित अगदी। त्यानंतर मग मी ते वाफवून घेतले आणि मग अशा पद्धतीने माझे उकडीचे पहिले मोदक तयार झाले। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा।